हाय एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. तर आज मी करणार आहे माझ्या लिव्हिंग रूमची एकदम डीप क्लिनिंग. तर बघा, आता मला जर कंटाळा आला ना कामं करायला, तर मग मी मस्त महाराजांचे छान भजन गाणे वगैरे लावते आणि नाहीतर मग जुने गाणे ऐकते. आता सकाळची वेळ असल्यामुळे मी काय केलं, सकाळी छान महाराजांची गाणी लावली होती, आरती वगैरे. मग महाराजांचे मंत्र वगैरे, तारक मंत्र किंवा असे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकतात. कारण कसं आहे, जास्त कंटाळा नाही येत मग असे कामं करायला. म्हणून ना असं काहीतरी मस्त लावायचं आणि छान आपले कामं पण पटापट होतात. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोप्यामध्ये सगळ्यात प्रकारची धूळ माती एवढी असते ना, की ह्या गोष्टीकडे आपण रोज लक्ष देत नाही. कारण कसं असतं, मलाही रोज क्लिनिकला जायची घाई असते. आमच्या त्या ताई 9 वाजता येतात, त्या लादी वगैरे भांडी वगैरे करून जातात आणि सकाळच्या वेळेसच मी त्यांना बोलवते, म्हणजे कसं दुपारी मला काही टेन्शन नसतं. तर बघा, आता त्यांना म्हटलं तुम्ही पटापट कामं हे करा, झाडू मारा, मी पटापट वरची क्लिनिंग करून देते तुम्हाला. आणि त्यांचं असं नाही आहे की तुम्ही एकट्याच करा म्हणून. त्या आल्या ना की त्या मला मदत करतात. बघा, आता त्यांनी पडदे लगेच काढून दिले, माझ्या सांगायच्या आधीच त्यांनी काढून दिले पडदे. बघा, म्हणजे त्या वाट पण बघत नाही माझी की मी सांगेल तेव्हाच त्या करतील म्हणून. आणि इतकं व्यवस्थित आणि इतकं छान काम करतात ना, ते एकदम क्लीन मस्त, मला जसं लागतं तसंच. नाहीतर कसं बायका नुसतं वरच्यावर कामं करून जातात, त्यामुळे ना मला अजिबात आवडत नाही ते. पण ह्या इतकं छान, जसं आपण घरच्यासारखं काम करतो ना तसंच ते आपण करतात. म्हणजे स्वतःचं घरात करतो तसं. नाही तर बऱ्याच ठिकाणी मी बघितल्या बायका असंच वरच्यावर कामं करतात, नुसत्या उभ्या राहतात, अजिबात मदत करत नाही. पण यांचं तसं नाही, ह्या ना मला प्रत्येक कामाला मदत करू लागतात. बघा, आता सोफा आम्ही दोघी मिळून सरकवला, कारण आता डॉक्टर साहेब तर नाही होते आमच्या घरी. त्यांची वाट बघून बघून मला पण लेट झालं, कारण ते गेले होते. ते क्रिकेट लवर आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ते सकाळी 6 वाजताच जातात क्रिकेट खेळायला आणि येतात 9:30ला. मग तोपर्यंत त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा म्हटलं चला, आता ताईंना म्हटलं आपणच करून घेऊ. तर बघा, सगळ्यात आधी ना मी सोप्याची क्लिनिंग केली. आता नेहमी व्हॅक्यूम क्लिनरनी करते, पण आज ब्रशनीच केली, कारण ते वरती चढा काढा, मला ते पण खूप कंटाळा येत होता. आणि कसं पावसाळ्याच्या आधी थोडी थोडी अशी डीप क्लिनिंग करून घेते आणि परत पाऊस पडला ना, मग त्यानंतर परत एकदा क्लिनिंग करेल. मग ते कसं वरच्यावर पुसलं तरी होऊन जाईल मग, कारण पावसाची एवढी धूळ पण येत नाही आणि घर एकदम असं क्लीन राहतं. आणि मला कसं नेहमी असं चकाचक आणि एकदम फ्रेश असं घर आवडतं. मी जरी क्लिनिकला जात असले, जरी मी वर्किंग वुमन असली, तरी मी घरात पण तेवढंच लक्ष देते जेवढं माझ्या बाहेरच्या कामांमध्ये देते. असं नाही की मी बाहेर जाते म्हणून मी घराकडे लक्ष देणार नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला इतकं स्वच्छता लागतं ना, की मला इकडची गोष्ट तिकडे झालेली अजिबात आवडत नाही. म्हणून मी ना प्रॉपर जेवढं मेंटेन होईल तेवढं मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. कारण मी आमच्या डॉक्टर साहेबांना पण माहिती ओरडत असते त्यांना, कारण जागच्या जागी वस्तू ठेवायला मी सर्वांना सांगते. कारण काय होतं, आपलंच काम वाढतं ना. मग आता पसारा करणारे करतात, पण काम कोणाचं वाढतं? आपलंच वाढतं. मग आपल्याला काय, आपल्याला थोडीफार पण विश्रांती नको, काही नको का? त्यासाठी मग मी आधीच जिथल्या तिथे वस्तू ठेवायला सांगते सगळ्यांना. आता बघा, हे टिपॉय आहे, टिपॉयवरती पण आम्ही आता रोज मी शोपीस वगैरे सगळं, आता मावशी माझ्या त्या ताई आहेत ना, मावशी नाही ताई, त्या आता ह्या दुसऱ्या येतात. पहिले त्या दुसऱ्या येत होत्या, पण आता त्या गावी गेल्या, त्यांचे मिस्टर वारले म्हणून आता ह्या दुसऱ्या येतात. तर मग यांना मी आता ठेवलं आहे. तर बघा, ह्या पण खूप छान काम करतात आणि इतकं मस्त व्यवस्थित करू लागतात ना त्या, अजिबात म्हणजे मला त्यांना कुठलीही गोष्ट सांगावीशी वाटत नाही. आणि बघा, असे छोटे छोटे प्लांटने पण आपण घर एकदम छान नीटनेटकं आणि सुंदर सजवू शकतो. बघा, असं आमचे गुड्डू साहेब झोपलेत क्लिनिंग झाल्या, कारण टी व्ही बघण्यामध्ये खंड नको पडायला ना आमच्या, म्हणून असं आमचा उपक्रम सुरू असतो गुड्डू साहेबांचा. तर बघा, आता हे एक पॉट आहे माझ्याकडे, याच्यात ना मनी प्लांट ठेवलेत मी आणि छान असं बुद्धांची मूर्ती ठेवली, माझ्याकडे होती ती. कारण आम्ही नेपाळला गेलो होतो ना, तेव्हा मी तिथून आणली होती ही मूर्ती. खूप सुंदर दिसते. आणि आता सध्या उन्हाळा आहे, उन्हाळ्यामुळे हे फळ कोणाकोणाला जास्त आवडतं मला सांगा कमेंटमध्ये, कारण मला तर खूप आवडतं. आणि आज कसं गुरुवार होता, तर गुरुवारमुळे कसं गुरुवारी आम्ही
उपवास करतो, 2 जणांचा उपवास असतो आमचा, पण आम्ही ना साबुदाणा वगैरे असं काही घेत नाही. म्हणजे असं दूध वगैरे, दही किंवा छाछ वगैरे, लस्सी वगैरे, फ्रूट्स वगैरे असंच घेतो. त्यामुळे बघा आमच्या डॉक्टर साहेबांनी काय आणलं, लस्सी आणली, गुड्डूसाठी वेगळी अमूलची लस्सी आणली, दूध आणलं, मसाला छाछ आणलं आणि लिची आणली. कधी कधी बनाना असे वेगवेगळे फ्रूट्स ते आणत असत, कधी कधी पपई असं. म्हणजे एक टाईम उपवास करायचा. क्लिनिकवरून आल्या आल्या यांना पन्हा प्यायचं असतं. नाही लागतंच. हा रोजचा यांचा उपक्रम आहे. कारण पन्हा एक दिवस पण आमचा असं जात नाही उन्हाळ्यामध्ये की पन्हा संपलं असेल का हो. हां, कंटिन्यू बनवून ठेवावं लागतं. प्या आणि सांगा कसं झालं. कसं वाटतं? छान वाटतं ना उन्हाळ्यात थंड थंड पन्हा पिल्यानंतर. उन्हातून आल्यानंतर थंड थंड प्यायला कसं किती छान वाटतं. मग मला थँक्यू म्हणा तुम्ही. तुला कशाला थँक्यू बोलू. मग ऐसा लगता है बनाने वाले के हाथ चूम लो. ऐसा है क्या? ऐसा है. बनाया फिर किसने? मैं नहीं बनाया वो. तो तेरे हाथ चूम लो ऐसा लग रहा है. मेरे को एक हाथ की पप्पी दे दे. तर झाली बाबा एकदाची क्लिनिंग. हे पण खूप मोठं टेन्शन असतं. आता किचन राहिलं आहे. आता किचनचा नेक्स्ट व्हिडिओ येईल, तो नक्की बघा. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. बाय.